नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 व 9 जानेवारीचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणाला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पंजाबच्या राज्यदूत पदावरून हटविण्यात आलं? प्रश्न काय आहे? कोणाला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पंजाबच्या राज्यदूत पदावरून हटवण्यात आलेलं आहे? पर्याय आहेत अमिताभ बच्चन, दुसरा पर्याय ऐश्वर्या बच्चन, तिसरा पर्याय सोनू सूद आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर सोनू सूद यांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पंजाबच्या राज्यदूत पदावरून हटवण्यात आलेलं आहे। तसेच इतर पर्याय जे आहेत अमिताभ बच्चन, तर अमिताभ बच्चन यांच्याबद्दल आपल्याला माहीत असायला हवं की ते पल्स पोलिओ मोहिमेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। ऐश्वर्या बच्चन ज्या आहेत त्या स्वच्छ भारत अभियानाच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत, हे पण आपलं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न, लुकिंग फॉर द एनिमी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न काय आहे? लुकिंग फॉर द एनिमी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नासाठी आपण पर्याय आहेत, आपले पर्याय आहेत अमित शहा, त्यानंतर चेतन भगत, त्यानंतर बेट्टी डॅम आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर बेट्टी डॅम यांचं हे लुकिंग फॉर द एनिमी हे पुस्तक आहे। आता हे लुकिंग फॉर द एनिमी हे याचं टायटल आहे आणि सबटायटल काय आहे? तर मुल्ला ओमर अँड द अननाउन तालिबान हे त्याचं सबटायटल आहे। तर आपण फक्त लुकिंग फॉर द एनिमी इतकं ध्यानात ठेवलं तरीही चालतं आणि तेवढंच लक्षात ठेवायला सोपं देखील आहे, म्हणून आपण लुकिंग फॉर द एनिमी हेच शब्द किंवा एवढंच नाव आपण प्रश्नामध्ये घेतलेलं आहे आणि त्याचे योग्य उत्तर आहे बेट्टी डॅम हे त्याचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न, 2020 सामन्यामध्ये 85 मिनिटांच्या आत कितवी ओव्हर सुरू करणे बंधनकारक केलेलं आहे? प्रश्न काय आहे? 2020 सामन्यामध्ये 85 मिनिटांच्या आत कितवी ओव्हर सुरू करणे बंधनकारक केलेलं आहे? या प्रश्नासाठी पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे 20 ओव्हर, दुसरा पर्याय आहे 19वी ओव्हर, तिसरा पर्याय आहे 18वी ओव्हर आणि चौथा पर्याय आहे 17वी ओव्हर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर 20वी ओव्हर ही 85 मिनिटांच्या आत सुरू करणे आता ICCच्या नवीन नियमानुसार बंधनकारक करण्यात आलेलं आहे। अन्यथा जर अशा प्रकारे 85 मिनिटांच्या आत 20वी ओव्हर सुरू करण्यात आली नाही तर 30 यार्डाच्या आत एक प्लेयर घ्यावा लागेल, हाही त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। म्हणून योग्य उत्तर आहे 20वी ओव्हर 85 मिनिटांच्या आत काय करावं लागणार? सुरू करावी लागणार आहे। पुढचा प्रश्न आहे, नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? प्रश्न आहे, नोवाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नासाठी पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे टेनिस, दुसरा पर्याय आहे बॅडमिंटन, तिसरा पर्याय आहे क्रिकेट आणि चौथा पर्याय आहे टेबल टेनिस। तर योग्य उत्तर काय असणार आहे? तर टेनिस या खेळाशी नोवाक जोकोविच संबंधित आहे। नोवाक जोकोविच हा कुठला खेळाडू आहे? तर सर्बिया देशाचा तो खेळाडू आहे, हे पण आपल्याला माहीत असायला हवं। आणि हा प्रश्न घेण्याचं कारण काय आहे? तर सध्या नोवाक जोकोविच हा चर्चेमध्ये आहे, कारण की त्याला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कोरोना लसीकरणाचं सर्टिफिकेट नसताना देखील खेळण्याची संधी दिली जाणार होती, मात्र ऑस्ट्रेलियाने त्याला विमानतळावरती प्रवेश नाकारल्यामुळे त्याने त्या स्पर्धाच्या बाबतीमध्ये तो सध्या चर्चेत आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आणि इतर जे आपण पर्याय दिलेले आहेत प्रश्नामध्ये त्यामध्ये दुसरा पर्याय आहे बॅडमिंटन। तर बॅडमिंटनच्या बाबतीमध्ये व्हिक्टर ॲक्सेलसन हा जो खेळाडू आहे तो बॅडमिंटनच्या क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती खेळाडूच्या क्रमवारीत आहे। त्यानंतर क्रिकेट हा तिसरा पर्याय आहे, तर क्रिकेटच्या गोलंदाजाच्या क्रमवारीमध्ये ट्रेंट बोल्ट हा पहिल्या क्रमांकावरती आहे आणि टेबल टेनिस हा चौथा पर्याय आहे। त्यामध्ये फॅन झेंगडॉंग हा जो खेळाडू आहे, फॅन झेंगडॉंग हा खेळाडू टेबल टेनिसच्या खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे, हेही आपण लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध बाळ ठाकूर यांचं निधन झालं आहे, ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? प्रश्न काय आहे? प्रसिद्ध बाळ ठाकूर यांचं निधन झालं आहे, ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? तर या प्रश्नासाठी पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे चित्रकला, दुसरा पर्याय आहे लेखन, तिसरा पर्याय आहे नाटक आणि चौथा पर्याय आहे गायक किंवा गायन। तर यापैकी बाळ ठाकूर हे चित्रकला या क्षेत्राशी संबंधित होते किंवा ते चित्रकार होते, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणून योग्य उत्तर आहे चित्रकला।
पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच झालेल्या गणनेनुसार राज्यामध्ये सर्वाधिक वाघ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? प्रश्न काय आहे, नुकत्याच झालेल्या गणनेनुसार राज्यामध्ये सर्वाधिक वाघ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळलेले आहेत? यासाठी पर्याय दिलेले आहेत आपण. पहिला पर्याय आहे गडचिरोली, दुसरा पर्याय आहे नागपूर, तिसरा पर्याय आहे अमरावती आणि चौथा पर्याय आहे चंद्रपूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आढळलेली आहे, म्हणून योग्य उत्तर आहे चंद्रपूर. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. चंद्रपूरच्या बाबतीमध्ये वाघांची संख्या किती आढळलेली आहे? तर 200 वाघ हे चंद्रपूरमध्ये आढळलेले आहेत. हेही आपण लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा प्रश्न देखील याच गणनेवर आधारित आहे. राज्यामध्ये वाघांची संख्या किती आहे? हा जो प्रश्न आहे, तर राज्यामध्ये वाघांची संख्या किती आहे हा आपला 7वा प्रश्न आहे. आणि यामध्ये आपण पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय 200, दुसरा पर्यायामध्ये आहे 89, तिसऱ्या पर्यायात आहे 165 आणि चौथ्या पर्यायामध्ये आहे 312. तर 200 जे आहे ते आपण चंद्रपूरच्या बाबतीमध्ये आताच मागच्या प्रश्नामध्ये ऐकलेलं आहे की चंद्रपूरमध्ये 200 वाघांची संख्या आहे, म्हणून हा पर्याय काही योग्य या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. दुसरा पर्याय आहे 89, त्यानंतर तिसरा पर्याय 165 आणि चौथा पर्याय 312. तर योग्य उत्तर काय आहे? तर राज्यामध्ये एकूण वाघांची संख्या आहे सध्या 312, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 312. तर इतर पर्यायांच्या बाबतीत देखील आपण आता पाहूया. तर पहिला पर्याय होता आपला 200. तर 200 म्हणजेच 200 वाघ हे चंद्रपूरमध्ये सापडलेले आहेत किंवा 200 वाघांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्येच 89 बछड्यांची संख्या देखील आहे, म्हणून हा दुसरा पर्याय आपण ठेवला होता, कारण की लक्षात ठेवायलाही सोपं जातं. त्यानंतर तिसरा पर्यायामध्ये आपण 165 दिलेले आहेत. 165 हे बछडे, एकूण महाराष्ट्रामधील बछड्यांची संख्या 165 आहे आणि एकूण वाघांची संख्या जी चौथ्या पर्यायामध्ये दिलेली आहे 312 हे वाघ महाराष्ट्रामध्ये आहेत. हेही आपण लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मराठी लेखकाने जर्मन भाषेमध्ये कादंबरी लिहिलेली आहे? प्रश्न काय आहे, कोणत्या मराठी लेखकाने जर्मन भाषेत कादंबरी लिहिलेली आहे? तर यासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे दिलीप राजगुरू, दुसरा पर्याय आहे प्रणव सखदेव, तिसरा पर्याय आहे संजय वाघ आणि चौथा पर्याय आहे दयाप्रकाश सिन्हा. तर योग्य उत्तर काय असणार आहे या प्रश्नाचं? तर दिलीप राजगुरू यांनी जर्मन भाषेमध्ये कादंबरी लिहिलेली आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिलीप राजगुरू. आणि त्यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे? तर औस देम लिबन ही जर्मन भाषेमध्ये कादंबरी लिहिलेली आहे. तसेच इतर पर्यायामध्ये आपण पाहूया. प्रणव सखदेव हे जे आहेत त्यांना नुकताच साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेला आहे मराठी भाषेसाठी. प्रणव सखदेव यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार हा मराठी भाषेसाठी मिळालेला आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये आहेत संजय वाघ, यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार हा मराठी भाषेसाठीच मिळालेला आहे. आणि चौथ्या पर्यायामध्ये आहे दयाप्रकाश सिन्हा, यांना नुकताच हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे किंवा हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर दयाप्रकाश सिन्हा हे आपल्या चौथ्या पर्यायामध्ये आपण घेतलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1975ला नाट्यदर्पण पुरस्कारांची सुरुवात कोणी केली होती? प्रश्न काय आहे, 1975ला नाट्यदर्पण पुरस्कारांची सुरुवात कोणी केली होती? तर या प्रश्नाचे पर्याय आपण पाहूया. पहिला पर्याय आहे दिलीप राजगुरू, दुसरा पर्याय आहे प्रणव सखदेव आणि तिसरा पर्याय सुधीर दामले व चौथा पर्याय आहे दयाप्रकाश सिन्हा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुधीर दामले यांनी काय केले आहे? तर 1975 साली नाट्यदर्पण पुरस्कारांची सुरुवात केली होती. आणि आपण हा प्रश्न घेण्याचं कारण काय आहे? तर नुकतंच सुधीर दामले यांचं काय निधन झालेलं आहे हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण हा प्रश्न त्यांच्यावरती घेतलेला आहे. तर इथं आपण 4 पर्यायापैकी आपण सर्व पर्यायांची माहिती घेऊया. दिलीप राजगुरू यांनी नुकतेच औस देम लेबन हे पुस्तक किंवा ही कादंबरी लिहिलेली आहे. कोणत्या भाषेमध्ये? तर जर्मन भाषेमध्ये. एका मराठी माणसाने जर्मन भाषेत लिहिलेली ही कादंबरी आहे, हे आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये आहेत प्रणव सखदेव, तर यांना देखील नुकताच साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळालेला आहे मराठी भाषेसाठी. त्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये आपलं उत्तर आहे सुधीर दामले, नाट्यदर्पण पुरस्कारांची सुरुवात केलेली आहे. आणि चौथ्या पर्यायामध्ये दयाप्रकाश सिन्हा, तर यांना हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे जर अभ्यास केला तर सर्व अभ्यास आपल्या व्यवस्थितरित्या लक्षात राहील आणि येणाऱ्या परीक्षेला आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. त्यासाठी आपण असे प्रश्न इथून पुढे घेणार आहोत. त्यानंतर आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे 10वा प्रश्न. 9 जानेवारीला कोणता दिवस साजरा करण्यात येतो? प्रश्न काय आहे, 9 जानेवारीला कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नासाठी आपण पर्याय घेतलेले आहेत. पहिला पर्याय आहे जागतिक ब्रेल लिपी दिवस, दुसरा पर्याय आहे राष्ट्रीय पत्रकार दिन, तिसरा पर्याय आहे प्रवासी भारतीय दिवस आणि चौथा पर्याय आहे राष्ट्रीय युवक दिन. तर बरोबर उत्तर काय असणार आहे? तर 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो.
आणि हा कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर 1915 साली दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी भारतामध्ये परत आले होते. त्या घटनेच्या स्मरणार्थ हा 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. तसेच आता आपले 4 पर्यायही आपण मागच्या प्रश्नाप्रमाणेच याही प्रश्नामध्ये इतर 4 पर्याय जे घेतलेले आहेत तेही आपल्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड घेतले, कारण की सगळे पर्याय आपण नेहमी असे चर्चेत जर ठेवले तर ते आपल्या लक्षात राहायला सोपं जातं आणि आपला अभ्यासही चांगल्या पद्धतीने होतो आणि वेळ कमी लागतो. त्यामुळे आता आपण बघूया. पहिल्या पर्यायामध्ये आपण दिलेले जागतिक ब्रेल लिपी दिवस. हा जागतिक ब्रेल लिपी दिवस कधी साजरा करण्यात येतो तर 4 जानेवारीला जागतिक ब्रेल लिपी दिवस असतो. दुसऱ्या पर्यायात आहे राष्ट्रीय पत्रकार दिन, तर हा राष्ट्रीय पत्रकार दिन 6 जानेवारीला असतो. त्यानंतर तिसरा पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे प्रवासी भारतीय दिवस, हा 9 जानेवारीला साजरा केला जातो. आणि चौथा पर्याय राष्ट्रीय युवक दिवस हा 12 जानेवारीला साजरा केला जातो. हेही आपण लक्षात ठेवायचं आहे. आता आपण जानेवारी महिन्यातले काही महत्त्वाचे दिवस या ठिकाणी पाहणार आहोत. तर 6 जानेवारीला असतो वर्ल्ड वॉर ऑर्फन डे, 9 जानेवारीला असतो NRI दिवस म्हणजेच प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारीला असतो वर्ल्ड लाफ्टर डे म्हणजे जागतिक हास्य दिवस, त्यानंतर 12 जानेवारीला असतो नॅशनल यूथ डे म्हणजे जागतिक युवक दिन, जो की स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करत असतो. त्यानंतर 15 जानेवारीला असतो आर्मी दिवस म्हणजे सैन्य दिवस, हा 15 जानेवारीला साजरा केला जातो. त्यानंतर 25 जानेवारीला आपण राष्ट्रीय मतदाता दिवस किंवा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करत असतो. त्यानंतर 26 जानेवारीला भारताचा प्रजासत्ताक दिन असतो. त्यानंतर पर्यटन दिवस म्हणजे भारतीय पर्यटन दिवस देखील 26 जानेवारीला आपण साजरा करतो. आणि इंटरनॅशनल कस्टम्स डे देखील असतो 26 जानेवारीला. त्यानंतर 30 जानेवारीला असतो हुतात्मा दिवस, जो की महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने साजरा करण्यात येतो. आणि जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिवस देखील 30 जानेवारीला असतो. हे जानेवारी महिन्यातील महत्त्वाचे दिवस आपण साजरे करत असतो. हेही आपल्याला लक्षात राहावं यासाठी आपण हे रिव्हिजनसाठी इथे ठेवलेलं आहे किंवा इथं याला आपण समाविष्ट केलेलं आहे, हेही लक्षात ठेवायचं आहे. याचबरोबर आजचे आपले 10 प्रश्न संपलेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.